गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली। माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सोमनूर संगम रस्ता, सिरोंचा बस आगार आणि मेडीगड्डा कलेश्वरम प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली। प्रशासनाने या सर्व प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत रस्ते, बस आगार आणि शेतकऱ्यांच्या जमिनींच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीस जिल्हाधिकारी, अहेरीचे उपविभागीय अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी तसेच सिरोंचा येथील तहसीलदार उपस्थित होते। बैठकीत सर्वप्रथम आसरअल्ली ते सोमनूर संगम या पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था चर्चेत आली। पर्यटकांना होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून हा रस्ता युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले। तसेच वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून सिरोंचा येथे स्वतंत्र बस आगार उभारण्याचीही मागणी करण्यात आली असून संबंधित विभागाला सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली। दरम्यान मेडीगड्डा कलेश्वरम प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्नही बैठकीत चर्चेत आला। प्रकल्पामुळे दरवर्षी होणाऱ्या जमिनीच्या धुपीमुळे बाधित क्षेत्राचे तातडीने पुनर्सर्वेक्षण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले। बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे सिरोंचा तालुक्यातील रस्ते, दळणवळण आणि शेतकऱ्यांच्या जमिनीचे प्रश्न लवकर मार्गी लागतील अशी अपेक्षा स्थानिक शेतकरी सूरज दुधीवार, राम रंगुवार आणि तिरुपती मुद्दाम यांनी व्यक्त केली। लोकराज्य टीव्ही न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी आनंद हगावकर, गडचिरोली।